त्याला एकच सेकंद तुम्ही खाली आले. काय नाव तुमचं? हां, हे भगवान गायकवाडचं नाव द्या. त्याला बाहेर काढायला लागेल जाऊन. त्याला बाहेर काढायला लागेल ना. भगवान गायकवाडला आपल्याला. अंदर को बाहर आ रहे हैं, बाहर वालों को अंदर ही से बोले काय बोलणार? 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आज जिल्हा परिषद पंढरपूर पंचायत समिती गण आपला पंढरपूर आणि गेवराई गण आपला गेवराई ब्रुकबॉन्ड गण या गणामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आम्ही जी मागच्या 5 वर्षामध्ये मी जिल्हा परिषद मेंबर असताना जी कोट्यवधी रुपयाची कामं केली त्यामुळं लोकांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. आणि लोक बीजेपी आणि शिंदे सेनेला कंटाळलेले आहेत. आणि म्हणून यावेळेस महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार आहे. आम्ही एवढं प्रचंड काम केलं पंढरपूरमध्ये. आम्ही त्या ठिकाणी शाळा बांधल्या, दवाखाने बांधले, त्याच्यानंतर आम्ही साऱ्या जेवढ्या संरक्षण भिंत बांधल्या, नाल्या बदलल्या. आणि त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यासाठी स्पेशल म्हणून सिमेंट बंधारे बांधले. असे कोट्यवधी रुपयाची कामं केल्यामुळे विजय आपला निश्चित आहे. साहेब, पाणीसाठी आपण आंदोलन केले होते, काय त्याचे? पाण्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं तर पाण्यासाठी ते मराठवाड्याचा विषय होता. आणि मराठवाड्याचा विषय असल्यामुळे आमचं जे पाणी कमी करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या लोकांनी केला त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. आमचं जे हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी आमचं हे होतं, आमचं 85 TMC 81 TMC आणि त्यांचं होतं 115. त्यांनी आम्हाला फक्त 14 TMC पाणी शिल्लक ठेवलं होतं. अजूनही ते लोक ऐकत नाही. मराठवाड्यातली जनता या सरकारच्या विरोधात उभं राहील. 8% पाणी पुन्हा विखे पाटलांनी समितीने मग कमी करण्याचा घाट घातलेला आहे. आम्ही या साऱ्या प्रश्नावर पुढच्या काळामध्ये परिक्रमा करून राज्य शासनाच्या विरोधामध्ये एक प्रचंड मोर्चा विधिमंडळावर आम्ही घेऊन जाणार आहोत. उन्हाळी आपला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि यावेळेस महाविकास आघाडी प्रचंड प्रमाणात निवडून येईल. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्वच मनसे, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचा जो मराठवाडा बहुजन विकास आघाडी, त्याचप्रमाणे वंचित आघाडी, आम्ही सर्व मिळून निवडणूक लढतो एकजुटीने. आणि यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आपलाच बसेल, सभापती आपला राहील आणि सर्व जिल्हा परिषदेमध्ये आम्ही काम चांगलं करू अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो. सर, प्रभाग नंबर 52 आणि 103 आमचा प्रभाग क्रमांक 52 आहे. आणि आमचा गण क्रमांक 103 आणि 104 आहे. काय बोलणार आज? आणि आज कोणत्या गटाकडून, कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या प्रभागातून? आज मी पंचायत समिती कचनेर गण 108 या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली. मी याच्या अगोदरही 2 टाइम पंचायत समिती मेंबर त्या गणातून राहिलेलो आहे. आणि यावेळेस कृपया आपण नोंद घ्यावी. पक्षाने मला शेवटचे 15 मिनिटे जनसेवेची संधी दिली. 3 वाजेनंतर सर्व आमच्या नेत्यांचे, प्रवेश दिला कार्यकर्त्यांचे, मतदाराचे आभार मानतो. माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला 3-3 वेळेस पंचायत समिती आणि आत्ताच काल झालेली महानगरपालिका याच्यातही माझ्या सुनबाईला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. तिथेही माझी सुनबाई 6859 मताने विजयी झालेली आहे. आणि आता पुन्हा आमच्या गायकवाड पाटील कुटुंबावरती पार्टीने विश्वास ठेवून पुन्हा पंचायत समितीची उमेदवारी मला स्वतःला दिली. त्याबद्दल पक्षाचे खूप खूप आभार. अच्छा, प्रभाग कोणचं, गट कोणचं आणि पक्ष कोणतं? पंचायत समिती गण कचनेर 108 छत्रपती संभाजीनगर. हातामध्ये पेपर ठेवा, इथं गर्दी करू नका.